अक्षर ओळख ही शिक्षणाच्या प्रवासातील पहिली आणि अत्यंत महत्त्वाची अशी पायरी आहे. अ पासून ज्ञ पर्यंतची अक्षरे लहानग्यांच्या कोवळ्या मनावर गोड आणि गहिरी छाप उमटवतात. अक्षरांची ओळख म्हणजे विचारांची पेरणी आणि ज्ञानाच्या बियाण्यांची अंकुर फुलवण्याची सुरुवात. अक्षरांनी आपल्याला वाचनाची गोडी, लेखनाची कला आणि भाषेचा गौरव शिकवला आहे. त्यामुळे अक्षर ओळख ही केवळ शिक्षणासाठी नव्हे, तर जीवनातील प्रत्येक पावलासाठी आवश्यक आहे. ज्याप्रमाणे एखादे झाड मुळावर उभे राहते, तसेच जीवनाचे भक्कम पाया अक्षर ओळखीवर उभे राहते. म्हणूनच अक्षर ओळखीचा टप्पा म्हणजे नव्या जगाचा दरवाजा उघडणारा एक सुंदर सोहळा आहे. खाली टप्प्याने अक्षर ओळखीसाठी काही उपक्रम दिलेले आहेत. त्यातील पहिला उपक्रम म्हणजेच श्रवण व दृश्य ओळख. श्रवण व दृश्य ओळख यामध्ये परत अजून काही कृती दिलेल्या आहेत. त्यातली पहिली कृती म्हणजे अक्षरगीते आणि कविता. यामध्ये आपण मुलांना अक्षरांची कविता किंवा बडबड गीतं ऐकवू शकतो. जसं म म म्हणतो माकड मस्त, फळे खाई झाडावर जास्त, मधुरा माशी गुणगुणते, मोर नाचतो पावसात रे, मोरपंखी स्वप्नरंगी, मुले हसती मन मजेत रंगे, म म्हणूया जोरात, मजेत शिकूया अक्षरात. याप्रमाणे म या अक्षरासाठी अशी बडबड गीतं किंवा कविता आपण तयार करू शकतो. ही झाली पहिली कृती. त्याचप्रमाणे दुसरी कृती, यामध्ये अक्षरांचे फ्लॅश कार्ड आपण मुलांना दाखवू शकतो. जसं मका. फ्लॅश कार्ड दाखवल्यामुळे काय होतं, मुलांच्या तो ध्वनी कानावर पडतो, म्हणजेच त्यांचं श्रवण होतं आणि चित्र दाखवल्यानंतर ते त्यांच्या जास्त लक्षात राहायला मदत होते, जे ध्वनी आणि त्या ध्वनीचे चित्र. कृती नंबर 4, चित्र ओळख व नावाचे पहिले अक्षर जुळव. आता इथे खाली काही चित्र दिलेली आहेत, जसे कप, मका, आवळा आणि बाजूला काही त्यांच्या नावांची अक्षरं दिलेली आहेत. तर समजा कप हे चित्र आहे, तर कप या चित्राचं पहिलं अक्षर क, तर त्याला जोडी लावायची. दुसरं मका, तर मका या शब्दातील पहिलं अक्षर म, तर त्याला जोडी लावायची. तिसरं चित्र आहे आवळा. आवळा या शब्दाचं पहिलं अक्षर आ, तर त्याला जोडी लावायची. अशा प्रकारे आपण चित्र ओळखून त्या नावाचे पहिले अक्षर यांच्या जोड्या मुलांना लावायला सांगू शकतो. कृती नंबर 3, अक्षराला गोल करणे. आता मी मध्ये म हे अक्षर घेतले आणि म हे अक्षर येणारे काही शब्द आजूबाजूला लिहिले, जसं मगर, मनुका, कमळ, माकड, मडका, सुमन. या शब्दांमध्ये म हा ध्वनी ऐकायला येईल असे शब्द मी घेतले आणि नंतर मग मुलांना सांगायचं की शब्द वाचून दाखवायचा. मगर. आता मगर या शब्दामध्ये म ऐकू आला का? मनुका या शब्दामध्ये म ऐकू आला का? कमळ या शब्दामध्ये म ऐकू आला का? मग मुलांना सांगायचं की म हे अक्षर कुठे कुठे दिसतं, त्या म या अक्षराला गोल करायचं. त्याने काय होईल, म हे चिन्ह मुलांना जास्त लक्षात राहील. उपक्रम 2, दृढीकरण व मजेशीर खेळ. यामध्ये आपण वेगवेगळ्या कृती घेऊ शकतो. त्यामधलीच पहिली कृती म्हणजे अक्षर शोध खेळ. उदाहरणार्थ, दिलेल्या शब्दात म अक्षराला गोल करा. म अक्षर येणारे असे खूप सारे शब्द आपण फळ्यावर लिहू शकतो आणि मुलांना सांगू शकतो की या शब्दांमध्ये म कुठे कुठे दिसतो, त्या म अक्षराला तुम्ही गोल करा. उदाहरण 2, सारखे अक्षर रेघेने जोडणे. सारख्या अक्षरांच्या जोड्या लावायला आपण मुलांना देऊ शकतो.
कृती नंबर 3, अक्षर तुकडे जोडून शब्द तयार करायला देऊ शकतो. म्हणजे वेगवेगळे अक्षरं मुलांसमोर ठेवून त्यातून मुलांना शब्द तयार करायला आपण सांगू शकतो. उपक्रम नंबर 3, स्पर्श व हालचाल आधारित क्रिया. यामध्ये कृती 1, अक्षरावर बिया लावणे, दगड किंवा मणी लावणे. मुलांना आपण जमिनीवर अक्षर काढून देऊन त्या अक्षरावर बिया लावायला देऊ शकतो किंवा त्याच्यावर दगड लावायला देऊ शकतो. कृती नंबर 2, वाळूवर किंवा तांदळावर अक्षर गिरवायला देणे. याने काय होतं, मुलांच्या बोटांच्या सूक्ष्म स्नायूंचा छान विकास होतो आणि अक्षराचं वळण मुलांना छान कळतं. म्हणून असे अक्षरे मुलांना गिरवायला देणे. कृती नंबर 3, हवेत अक्षर गिरवणे. अशा वेगवेगळ्या प्रकारे उपक्रम घेऊन आपण मुलांना अक्षर ओळख देऊ शकतो. अक्षर ओळख मुलांना देताना खालील महत्त्वाच्या गोष्टी आपण एक शिक्षक आणि एक पालक म्हणून लक्षात घेतल्या पाहिजेत. त्यातलंच पहिली गोष्ट म्हणजे इंद्रियांचा समन्वय. अक्षरे पाहून न शिकवता त्यांना स्पर्श, श्रवण आणि हालचाली यांचा अनुभव द्यावा लागतो. उदाहरणार्थ वाळूवर अक्षरे लिहिणे, माती किंवा प्लास्टिक अक्षरे हातात घेऊन ओळखणे. दुसरं म्हणजे दृश्य व ध्वनी यांची जुळवणी. अक्षरे दाखवताना त्याचा आवाज स्पष्टपणे ऐकवावा लागतो. उदाहरणार्थ क म्हणताना त्याचे चित्र आणि ध्वनी एकत्र दाखवावा. तिसरं म्हणजे आवृत्ती आणि पुनरावृत्ती. नियमितपणे अक्षरांची ओळख करून देणे, विविध पद्धतीने